दंडवत प्रणाम. मी अश्विनी. 100हूनही अधिक वर्ष झालेला हा आमचा जुना वाडा. या वाड्याचं बांधकाम करताना दगड, माती आणि जे सागाचे लाकडं असतात त्यापासून वाडा बनवला आहे. माझे आजी आजोबा जेव्हा मला ह्या वाड्याच्या बांधकामांबद्दल बोलतात, वाड्याचा इतिहास सांगतात, तेव्हा खरंच खूप कौतुक वाटतं त्यांचं. कारण की दगड, माती यापासून बनवलेलं आहे. यामध्ये कोणतंही वाळू किंवा आपलं सिमेंट जे आहे त्याचा वापर केलेला नाही आहे, कारण की त्या काळात असल्या काही गोष्टी नव्हत्याच. आणि टेरेसवरती जाण्यासाठी घरातच बांधलेल्या त्या पायऱ्या, समोरच्या बाजूने 2 बसायला केलेली बाकं, मध्यभागी रांगोळीसाठी ठेवलेली जी जागा, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपलं लक्ष केंद्रित करतात. 100हून अधिक वर्ष झाले तरी वाडा त्या समोरचा भाग आहे तसा आहे. काही भाग मागे तुटला आहे, पण समोरची बाजू आणि जी राहायची बाजू आहे ती अजूनही आहे तशी आहे. त्यामुळं ह्या वाड्याचं खरंच खूप कौतुक वाटतं. आणि ज्यांनी हा वाडा बनवला आहे, ज्यांनी खूप कष्ट घेतलेत, मेहनत केली आहे, त्यांचंही फार कौतुक. तुम्हाला हा वाडा कसा वाटला आहे आमचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. दंडवत प्रणाम.